नामवाचे श्रवण कीर्ती नामवाचे श्रवण कीर्ती नामवाचे श्रवण कीर्ती
नामवाचे श्रवण कीर्ती, नामवाचे श्रवण कीर्ती, पाऊले चित्ते समान. काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मणी विठ्ठल. कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वथा. काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मणी विठ्ठल.
निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे काळ सार्थक केला त्यांनी धरिला मणी विठ्ठला विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय धातुं मनिन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पाण्डुरङ्गा करो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया कलावज्ञ जीवो झातावतार कलांकांक तेजोदि कामोदि वक्त्रम खलानिशवादापनोदार दीक्षो समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा संपाद ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं मस्तकहे
अतिशय गोड. कदाचित थोडं मी गोरायला ताज गोड वाटला असेल. पण तरी आपण गोड करून देऊ. मस्तक हे पायावरी या वार करी संतांचा. बर बर बर. हा जास्त काही मला चालत नाही. असं पासून जाते ना. जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. आता हृदय आपुले चौफाळूनी भले. वरी पैसौ पावले श्री गुरूंचे. तैसे श्री गुरुचे महिमान आकडिते के असे सादर. हे जाणोनी आम्ही आनम निवांतची केले. निवांतची केले. श्री क्षेत्र पंढरपूर या पवित्र भूमिकुंड क्षेत्रामध्ये संपन्न होत असलेला आपला हा 8 दिवसीय सप्ताह तथा शिवमहापुराण. अतिशय सुंदर साजेसे नियोजन या ठिकाणी महाराजांनी केलेलं आहे. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आपला हा जीवनातील अनमोल असलेला जो काळ आहे तो या ठिकाणी खर्चित होतोय. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. खर तर अनेक महात्मे या ठिकाणी चातुर्मासासाठी 4 महिने या ठिकाणी थांबतात. त्यातल्या त्यात काही भाविकांकडनं शक्य नाही 4 महिने थांबणं. परंतु निदान 8 दिवस तरी का असेना महाराजांनी अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी केलं. त्या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी एकत्र आलोय. खूप आनंदाची गोष्ट आहे. या ठिकाणी या आजचा हा 5वा दिवस आपला. या ठिकाणी कीर्तनामध्ये अनेक दिग्गज महात्मे या ठिकाणी बसलेले. त्यापैकी श्री हेवंतीपरायण शब्दप्रभू ताराचंदजी महाराज आळंदीकर, त्याचप्रमाणे श्री हेवंतीपरायण स्वामीजी या ठिकाणी बसलेले आहेत. परिक्रमावासी सोनू महाराज. त्याच्यानंतर श्री हेवंतीपरायण भामदास महाराज आहेत. त्याच्यानंतर आपले जालनेकर आपलं शिवाजी महाराज आहेत. पंढरीनाथ महाराज आहेत. विश्वनाथजी महाराज आहेत. त्याच्यानंतर श्री हेवंतीपरायण मृदुंग महामेरू रोहितजी महाराज आहेत. त्याच्यानंतर विनेकरी महाराज आहेत. भागवतजी महाराज. वा. त्याच्यानंतर आपल्या सप्ताहाचे आयोजक श्री हेवंतीपरायण रामायणाचार्य भागवताचार्य शिवमहापुराण कथाकार श्री हेवंतीपरायण वाल्मिकजी महाराज. प्रेममूर्ती वाल्मिकजी महाराज. त्याच्यानंतर आमचे एक आदर्श व्यक्तिमत्व श्री हेवंतीपरायण भैयूजी महाराज. त्याच्यानंतर ज्यांचा अतिशय गोड आवाज आहे, अतिशय सुंदर आवाज, श्री हेवंतीपरायण कृष्णाजी महाराज सांगलीकर. त्याच्यानंतर ज्यांना आम्ही सर्व महाराज मंडळी गायन कोकिळा म्हणतो, श्री हेवंतीपरायण अनिलजी महाराज धरणगावकर आहेत. त्याच्यानंतर
श्री वृत्तीपरायण रामायणाचार्य विनोदाचार्य सुनीलजी महाराज विकरणकर आहेत, त्याच्यानंतर माऊली महाराज आहेत, त्याच्यानंतर साधक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक संत महात्मा महंत या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. खरं तर हे माझ्यापेक्षा दिग्गज कीर्तनकार आहेत, परंतु एक कोणीतरी उभं राहावं या हिशोबाने त्यांनी मला आग्रह धरला, तू कीर्तन करायचे. चला ठीक आहे, काही हरकत नाही. मी माझं परम भाग्य समजतो की श्री क्षेत्र पंढरपूर या पवित्र आणि पावन भूमीमध्ये हा कीर्तनाचा योग माझ्या वाट्याला आलेला, परम भाग्य समजतो. कीर्तनाची वेळ आपली 6 ते 8, अगदी 10-15 मिनिटं अगोदर आपण या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न निश्चित करूया. तर 1 तास या ठिकाणी शिल्लक राहिले आहे. 1 तासात जेवढं काही आपल्याला अभंगवार बोलता येईल तेवढा प्रयत्न या ठिकाणी करूया. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी श्री वृत्तीपरायण प्रवीणजी महाराज बेटावतकर कंसात पंढरपूरकर होते अगोदर, त्याच्यानंतर माऊली महाराज यांची देखील उपस्थिती या ठिकाणी लागली. सुंदर असं नियोजन आहे. सज्जनांनो, चिंतनासाठी निवडलेला अभंग जगद्वंदनीय संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचे एकनिष्ठ शिष्य असणारे श्री संत निळोबाराय महाराज. महाराजांचा हा अभंग असून महाराज या अभंगामधून संत महात्म्यांनी सत्पुरुषांनी आपल्या जीवनातील काळ कसा सार्थकी लावला, कोणत्या साधनाने सार्थकी लावला याच्या या ठिकाणी वर्णन करत आहेत. विठ्ठला विठ्ठल सज्जनांनो, आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये अनेक संत महात्म्यांचा जन्म झाला. खर तर आपली ही महाराष्ट्र भूमी संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. अनेक महात्म्यांनी या ठिकाणी जन्म घेतला. आपण खरंच भाग्यवान आहोत. एक प्रमाणे महाराज, पवित्र ते गुण पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. अजून थोडं भाग्य असं आहे आपलं की त्यांचा जन्मानंतर आपला जन्म झाला, म्हणजे त्यांचं काय महत्व आहे हे आपल्याला कळालं. कदाचित त्यांच्या अगोदर त्यांचा जन्म झाला असेल, या संत महात्मे त्यांना कळले नसेल, पण आपलं परम भाग्य की या महात्म्यांच्या नंतर आपला जन्म झाला. म्हणून आपल्या या संत परंपरेमध्ये ज्ञानदेवरचीला पाया, उभारिले देवालया, शेवट तुका झाला से कळस. ही संपूर्ण परंपरा आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये आपल्याला बघायला मिळते. खरं तर प्रत्येक संत महात्म्यांचं काही वेगळं वैशिष्ट्य आहे. माऊली ज्ञानोबरायांचं नाव घेतलं की लगेच समोर येतं. ज्ञानाचा सागर सखा माझा
ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानाचा 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 सागर ज्ञानाचा 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 माऊली ज्ञानोबरायांचं नाव घेतलं की ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं नाव घेतलं की बघा केवढं वैराग्य, केवढा त्याग जीवनामध्ये. विवेकासहित वैराग्याचे जगदगीत ज्वाळ अग्नी जैसा त्याग आणि वैराग्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या जीवनात केवढं वैशिष्ट्य आहे. शांती म्हटल्यानंतर श्री संत एकनाथजी महाराज, भक्त शिरोमणी म्हटल्यानंतर श्री संत नामदेवजी महाराज. काय सामर्थ्य होतं. प्रत्येक संतांच्याकडे वेगळं महत्व आहे. नामदेवरांच्या जीवनातील परमार्थ बघा. त्यांनी या परमार्थाची धुरा, या परमार्थाचा प्रचार आणि प्रसार नुसता गावापुरता नाही, तालुक्यापुरता नाही, जिल्हापुरता नाही, तर राष्ट्रापुरता देखील नाही. अनेक राष्ट्रांमध्ये एक प्रमाण आहे महाराजांचं. नाचू कीर्तनाचे रंगे ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. महाराज म्हणतायत का नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू गावामध्ये नाही, जगामध्ये. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे केले प्रमाण आहे. हरी भजने डवळील जग, चुकविला लाग कलिकाराचा, चुकविला लाग कलिकाराचा. हरी भजने डवळील जग. महात्म्यांनी या परमार्थाचा प्रचार आणि प्रसार जगभर केला, मर्यादित ठेवला नाही. खूप विशेष महात्मे या संत परंपरेतील श्री संत निळोबाराय महाराज यांचा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे. काय महत्व आहे निळोबारायांचं. केवढी भक्ती होती, केवढी श्रद्धा होती सद्गुरूंविषयी. ज्यावेळेस जगद्गुरु तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला निघून गेले, निळोबारायांना कळालं. त्यावेळेस त्यांनी धरणं तपश्चर्याला बसले. त्यांच्या तपश्चर्यावर प्रसन्न होऊन भगवंत समोर येत आहेत. पण त्यावेळेस महाराज भगवंताला उत्तर देत आहेत. येथे तुझ लागी बोलाविले कोणी, क्रांतील्या वाचोणी आला शिका. किंवा निळा म्हणे आम्ही नोडकुची देवा, तुकयाचा धावा करीत सो. महाराज म्हणतायत की आम्ही देवाला देखील ओळखत नाही, आम्ही आमच्या सद्गुरूंचा तुकाराम महाराजांचा धावा करतो. केवढी एक निष्ठता आहे. भगवंताची प्राप्त झालेली होती तरी देखील त्यांनी ते नाकारली. सद्गुरूंचा धावा जीवनामध्ये. विठ्ठला विठ्ठला गुरुनिष्ठा कशी असावी हे आपल्याला श्री संत निळोबाराय महाराज यांच्या जीवनामधील जो प्रसंग आहे याच्यावरून आपल्याला कळतं केवढी निष्ठा आहे. हलवण्या खुंट आदी करावा बळकट. परंपरेनुसार आपण ऐकत आहोत. अनेक जण गुरु करतात
त्याच्यानंतर काही काळानंतर काही विशेष दुसऱ्या महाराजांमध्ये दिसलं की लगेच तिकडे लगेच इकडे. काय असं नेमकं 100 रन पर्यंत येण्यासाठी 2-3 रन बाकी असतात. 96, 97, 98 पर्यंत येतात हो. लगेच आउट होतात. पुन्हा रिवर्स गिअर टाकतात. पुन्हा लगेच दुसरे मारत नाही. त्यांच्याकडे काही खरं नाही, यांच्याकडे काही बरं नाही, यांच्याकडे काही खरं नाही. कुठं खरं आहे नेमकं? एक निष्ठता असा आहे. महाराजांनी एक निष्ठता त्या ठिकाणी दाखवलेली आहे. सद्गुरूवर निष्ठा कशी असावी अशा महात्म्यांचा अभंग आपण या ठिकाणी सेवे करता निवडलेला आहे. महाराज या अभंगामधून संत महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये काळ कसा खर्चित केला, कोणत्या साधनांनी खर्चित केला या ठिकाणी प्रतिपादन करतायत. सज्जनांनो, परमार्थ म्हटल्यानंतर अनेक साधने योग, याग, जप, तप, ध्यान, धारणा अशा अनेक पद्धतीने आपल्याला भगवंताची प्राप्ती करता येईल. परंतु माऊली ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये वर्णन करतायत. योग याग विधी येणे नोवेसी, योग याग विधी येणे नोवेसी, योग याग विधी येणे नोवेसी, योग याग विधी येणे नोवेसी. मायाची उपाधी मायाची उपाधी माऊली म्हणतायत योग याग विधी येणे नोवे सिद्धी, वायाची उपाधी धम्म धर्म. योग साधना करत असताना योग सिद्ध होईल असं सांगता येत नाही, परंतु वायाची उपाधी धम्म धर्म अंतःकरणामध्ये दांभिकपणा निर्माण झाल्याशिवाय राहणार. विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये देखील वर्णन करतायत. योगाची वाटा जे निघाले गा सोबटा, दया दुःखाचा जीवाटा भागाला. सोपा नाही ना, दया दुःखाचा जीवाटा भागाला. कठीण आहे योग मार्ग. एक दृष्टांत देखील देत आहेत महाराज पुढे. पाहे पालोहाचे चणे जै गोचरिया पडती खाणे, तै पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणो. माऊली म्हणताय पाहे पालोहाचे चणे, लोखंडाचे चणे खाण्यासाठी कोण धावपळ करतय. जय भोजरिया पडती खाणे, तै पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणून. त्याच्याने त्यांचं पोट भरेल. पोट तर भरणार नाही हो, परंतु ते शिल्लक राहणार नाही. अवघड आहे योग मार्ग, खूप अवघड आहे. काही साधक महाराजांना म्हणतायत की हे मार्ग खूप अवघड असल्यामुळे
कशाला आपण परमार्थ करायचा? आपलं आपलं जीवन जगावं, मौज मजा करावी. महाराज म्हणतायत ना, खाया पिया सुख से सोया, नाग जमाना खोया. अशा पद्धतीने जीवन जगावं. एवढा मार्ग जर अवघड असेल तर, पण महाराज त्या ठिकाणी उत्तर देत आहे. महाराज म्हणतायत की जी वस्तू ज्या कामासाठी आपल्याला दिलेली भगवंताने, त्या कामासाठी जर आपण त्याचा उपयोग केला नाही तर ती वस्तू वायाला जाते. विठाला याच्यावरती थोडा वेळ आपण महाभारतामध्ये देऊ. सध्या इष्ट म्हणतो पण आपण प्रयत्न सज्जनांनो, महाभारती युद्ध प्रारंभ झालेले आहे. घनघोर युद्ध त्या ठिकाणी प्रारंभ झालेले आहे. त्या युद्धामध्ये कर्ण आणि अर्जुन परस्पर विरोधी, दोघं अगदी महान योद्धे. परंतु अर्जुनाला वाचवण्याची चिंता इंद्राला पडली, कारण अर्जुन हा इंद्राचा मानसपुत्र होता. म्हणून इंद्र विचार करू लागला की कर्णापासून अर्जुनाचं संरक्षण कसं करावं. विचार कर, इंद्राने ब्राह्मणाच्या वेश धारण केलेला आहे. ज्या वेळेस कर्ण सकाळी ब्रह्ममुहूर्तावर गंगेवर स्नानासाठी जातोय, परत येत असताना रस्त्यात त्यांची भेट होते. आणि त्यावेळेस ब्राह्मणातील वेशातील इंद्र कर्णाला म्हणतोय की कर्णा, मी तुझ्याकडे काही दान मागण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. मी तुझी कीर्ती ऐकलेली आहे की तू दानशूर आहे. त्या ठिकाणी कर्ण ब्राह्मणजींना वंदन करतायत, नमस्कार करतायत, प्रणाम करतायत. बोला, काय पाहिजे तुम्हाला माझ्याकडनं? त्यावेळेस ब्राह्मण वेशातील इंद्र कर्णाला म्हणतोय की कर्णा, तुझे मला कवच कुंडल पाहिजे. सज्जनांनो, ज्या कवच कुंडलांवर स्वतःचं जीवन अवलंबून होतं, क्षणाचा विलंब न करता लगेच कवच कुंडला देऊन टाकले. म्हणून इंद्र प्रसन्न झाला की कर्णा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. मी तुझी ख्याती ऐकली होती की तू उदार आहे. माझे वाक्य पूर्ण होते तोपर्यंत तुम्हाला जी मागणी होती ती पूर्ण केलेली आहे. म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला देखील माझ्याकडनं काही मागायचं असेल तर मागून. त्यावेळेस कर्ण म्हणतोय की भूदेवता, मला कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. दुर्योधनासारखा धनवान माझा मित्र आहे. सर्व काही ऐश्वर्य संपन्न जीवन आहे. मला कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही. परंतु इंद्र पुन्हा पुन्हा आग्रह धरतोय की कर्णा, काहीतरी माग, माझी इच्छा आहे तू मागावास. कर्णाचा नाविलाज होतोय. कर्ण त्या ठिकाणी मागणी मागतोय की भूदेवता, माझ्याकडे सर्व काही आहे, परंतु ज्या शस्त्राने अर्जुन मरेल असं शस्त्र मला द्या. इंद्र तर मनात विचार करतोय की ज्याच्या संरक्षणासाठी आपण कर्णाकडे आलोय आणि आज त्यालाच मारण्यासाठी शस्त्र द्यावं. परंतु वर माग असं बोलल्यामुळे पर्याय नव्हता. मग त्यावेळेस इंद्र म्हणतोय कर्णाला की कर्णा, काही हरकत नाही, मी शस्त्र तुला देतो, परंतु माझी एक अट आहे. ते शस्त्र तुला जीवनात एकदाच उपयोग करता येईल, दुसऱ्यांदा त्याचा उपयोग करता येणार नाही. कर्ण म्हणतोय काय हरकत नाही, होऊ देवता, द्या मला शस्त्र. शस्त्र आता घेतलेला आहे आणि कौरवांच्या दरबारात त्या ठिकाणी कर्ण जातोय. गेल्याबरोबर घडलेला सर्व वृत्तांत त्या ठिकाणी सांगतोय. ही घटना, ही सूचना ऐकल्यानंतर कौरव सैन्यामध्ये आनंदोत्सव त्या ठिकाणी साजरा होतोय की जो आपला मुख्य शत्रू आहे त्याला मारण्यासाठी शस्त्र मिळालेलं आहे. म्हणून सर्व त्या ठिकाणी आनंद व्यक्त करतायत. इकडे मात्र भगवंत विचारात पडले की काय करावा. त्याच्या संरक्षणासाठी
इंद्र त्या ठिकाणी कर्णाकडे गेला होता, परंतु त्याला मारण्यासाठी त्या ठिकाणी शस्त्र घेऊन आला. भगवंत विचार करतोय. भगवंताची ख्याती आपल्याला माहिती आहे. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मणी धन तो जीवितोबा मुकुट सकळा मणी धन तो जीवितोबा. आपण फक्त अंतःकरणापासून त्याचे चिंतन करा. तो आपल्या संरक्षणाची बाजू योग्य करत असतो. तो आपलं संकट निवारण करत असतो. भगवंत विचार करतोय आणि त्या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी बैठक बोलवलेली आहे. पाचही पांडव त्या बैठकीत आलेले आहेत. भगवंताने ठराव त्या ठिकाणी मांडलेला आहे की उद्या सकाळी युद्धासाठी अर्जुनाच्या जागेवर घटोत्कचाला म्हणजे भीमाच्या मुलाला पाठवायचं. ठरल्याप्रमाणे दिवस उजळतोय. त्या ठिकाणी अर्जुनाच्या जागेवर घटोत्कचाला युद्धासाठी पाठवण्यात आलेला आहे. घनघोर युद्ध त्या ठिकाणी प्रारंभ झालेले आहे. एका बाणामध्ये घटोत्कच कौरव सेनातील 50-50, 60-60, 100-100 सैन्य त्या ठिकाणी मारतोय. रणसंग्राम त्या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे. त्यावेळेस दुर्योधन कर्णाला म्हणतो की कर्णा, तुला जे शस्त्र मिळालेलं आहे त्या घटोत्कचावर सोड. त्यावेळेस कर्ण म्हणतोय की मित्रा, ते शस्त्र आपल्याला अर्जुनाला मारण्यासाठी मिळालेलं आहे. त्याचा उपयोग जर आता केला तर अर्जुन मरणार कसा? पुन्हा तिकडनं घटोत्कच कौरव सैन्यावर वार करतोय. एका बाणात 100, 200, 500 भरपूर सैन्य मारले गेले. त्यावेळेस दुर्योधन पुन्हा कर्णाला आग्रह धरतोय की कर्णा, जर तू आता बाण सोडला नाही, शस्त्र सोडलं नाही तर घटोत्कच आपलं सैन्य या ठिकाणी शिल्लक ठेवणार नाही. म्हणून कर्णाचा नाविलाज होतोय. कर्णाची तशी इच्छा नव्हती, परंतु मित्राच्या आग्रहास्तव त्या ठिकाणी कर्णाने शस्त्र सोडलेलं आहे. शस्त्र सोडल्याबरोबर घटोत्कच मृत्युमुखी पडलेला आहे. मृत्युमुखी पडल्यानंतर सर्व कौरव सैन्यामध्ये जल्लोष सुरू झालेला आहे की समोरचा जो शत्रू होता, जो आपल्या सैन्याला घातक ठरत होता, तो एका शस्त्रामध्ये त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेला आहे. आनंद व्यक्त करताय सर्व, परंतु त्याही वातावरणामध्ये कर्ण मात्र एकटा दुःखी आहे. दुःख व्यक्त करतोय, खेद व्यक्त करतोय. का? शस्त्र अर्जुनाला मारण्यासाठी मिळालेलं होतं, परंतु नाविलाज असतो घटोत्कचावर सोडावं लागलं. त्याचप्रमाणे भगवंताने हा नरदेह आपल्याला भगवत प्राप्तीसाठी, परमार्थासाठी दिलेला आहे. परंतु इतरत्र जर आपण त्याचा उपयोग केला, त्याचप्रमाणे हा नरदेह देखील आपला वायाला जाईल. महाराज म्हणतायत ना, नाही तरी गेला सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म माया. आपण जर या नरदेहामध्ये येऊन भगवत भक्ती केली नाही तर आपला देखील नरदेह वायाला जाणार आहे.
म्हणून आपलं परम भाग्य आपण या ठिकाणी श्री क्षेत्र पंढरपूर या पवित्र आणि पावन भूमीमध्ये 8 दिवस का असेना थांबून काही थोडाफार परमार्थ करतोय. तुमच्यापेक्षा आपलं थोडस कमी भाग्य आहे. आम्ही 8 दिवस न थांबता 2 दिवस, पण मागे आम्ही 1-2 वेळेस चातुर्मास सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. खरं तर आमच्या महात्म्यांचे भाग्य खूप उज्ज्वल आहे. कमी वय महाराजांचं खूप, पण अगदी या कमी वयात त्यांनी या हृदयाची साधना केली. यमुनोत्री गंगोत्री 4 धाम देखील महाराजांनी पायी केलेले आहेत. परिक्रमा केलेली 3 वर्षाची. आणि एवढा काही तिकडे त्यांचा खूप मोठा आश्रम आहे, अन्नक्षेत्र त्या ठिकाणी चालतं. एवढा व्याप सोडून देखील महाराज पंढरपूर क्षेत्रामध्ये चातुर्मासाठी या ठिकाणी थांबलेले. आपलं परम भाग्य की महाराज देखील या ठिकाणी आलेले. या ठिकाणी जेवढे काही महात्मे आहेत खूप दिग्गज. खरं तर भगवंताने आपल्याला हा नरदेह भगवत प्राप्तीसाठी दिलेला. नेहमी आपण प्रमाण ऐकतो, देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. भगवंताने हा नरदेह भजनासाठीच दिलेला आहे. काय भजन केलं आमच्या सद्गुरूंनी. श्री क्षेत्र पंढरपूर मध्ये आलो की त्यांची आठवण कायम येत राहते. अंतःकरणातून त्यांची आठवण निघत. काय भजन होतं खरं. तुका म्हणे ते भजन प्रमाण, काय थोरपण झाला आहे. जीवनभर भजन केलं, जीवनभर गाठाने ज्ञानेश्वरी समोर. महाराजांचं प्रमाण आहे ना, शिंक जांभोळी खोकला इतुकाचे वेळ वाया गेला. एवढाच वेळ आमच्या सद्गुरूचा वाया गेला. जीवनभर अखंड परमार्थ केला. या ठिकाणी जे काही महात्मे चातुर्मासासाठी अगोदर थांबलेले त्यांनी अनुभवले. 4 महिने बाबांकडे वारकरी भजनही शिकावं या विषयाला. भजनही शिकावं आणि रोज दोघं त्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था होती. आपल्या आजी गुरुंनी जी वारकरी संप्रदायाची परंपरा सांभाळली होती चालींची, गुरुनाम गुरु बलकट स्वामी महाराजांनी तीच परंपरा वैकुंठवासी सद्गुरु बोधे बाबांनी सांभाळलेली होती. 4000 अभंग गाथा पूर्ण पाठ होता. 4000 अभंगांना एक अभंगाला 2-2 चाली, म्हणजे 8000 चाली महाराजांची. शुद्ध वारकरी पद्धत. त्या परंपरेत आम्ही थोडंफार कशाला ते श्रवण केलेले आहे. आम्ही परम भाग्य समजतो. आम्ही आमच्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांना पाहिलं नाही, परंतु धन्य मनवीन, जसं महाराज म्हणायचे, धन्य मनवीन येलोकी लोका भाग्य आम्ही तुका देखीला, त्याप्रमाणे आम्ही म्हणू शकतो भाग्य आम्ही बाबा देखीले. सोपी गोष्ट नाही. बघा, चंद्रभागे स्नान विधित हरी कथा याच्यावर 8-8 दिवस 15-15 दिवस बोलणारे महात्मे. मी त्यांना नाव नाही ठेवणार, त्यांचा अभ्यास तेवढा विद्वत्त आहे, परंतु हे नियम काटेकोरपणाने सांभाळणारे आमचे महात्मे होते. सद्गुरु वैकुंठवासी रामचंद्रजी बाबा बोधे एक क्षण परमार्थामध्ये केला होता. एक क्षण देखील त्याच्या बाहेर गेला. ज्या वेळेस पंढरपूर क्षेत्रामध्ये जरी गंगामयेला पूर आला असेल तरी पण बाबा काठावर बसून स्नान करायचे. कदाचित उन्हाळ्यामध्ये गंगामया आटली असेल, कुठतरी डबकं असेल, सोबत एक गळवा न्यायचा, ते गळवाने पाणी घेऊन स्नान करावं. केवढी निष्ठा आहे. आता ऐसे कोणी होणे नाही. चंद्रभागेचं काय महत्व आहे आपण पटवून सांगू शकतो, परंतु आचरण करणारे काही वेगळेच मागणे असतात. महाराजांचं प्रमाण आहे, विरळा पावे विरळा पावे, अवघड गोवे
शेवटीचे. परमार्थ करण्यासाठी, मोक्ष प्राप्तीसाठी कोटीने त्या ठिकाणी भाविक निघतात. परंतु कोण कशामध्ये अटकतं, कोण कशामध्ये अटकतं, याच्यातून फक्त विरळा पावे. सोपी गोष्ट नाही बरं का. कोण कशामध्ये अटकेल, खर तर सांगणारे अटकलेले आहेत, पण प्रयत्न चालू. मी बोलतोय म्हणजे मी सुकेला असायला भाग नाही बरं का. हा, नाही तर अनेक महाराजांच्या गावाकडे सांगतात, पंढरी सिजारे आघानो संसारा. सांगणारे घरी, ऐकणारे पंढरपुरात. त्या परत आल्यानंतर विचारतात, का महाराज तुम्ही? आम्ही सांगण्याचं काम करतो. काही काही महाराज आम्ही फोन लावला की चातुर्मासात सांगतात, चातुर्मासात काय करावं खरं. कुठं बाहेर निघालं की कुठतरी भेट होते. जे ते सांगा काय करते. सद्गुरूंची आठवण झाली म्हणून थोडासा बोलण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण काळ त्यांच्या जीवनातील भजनामध्ये खर्चित झाला. महाराजांचा खूप अभ्यास पण होता, परंतु तरी देखील त्यांनी कथा कीर्तन केलं नाही, फक्त भजन. मी प्रमाण म्हणून गेलो. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे. या परंपरेसाठी, संस्थेसाठी त्यांनी आपलं जीवन खर्चित केलं. परमभाग्य आपण त्यांना पाहिलं, त्याचे दर्शन आपण केलं. म्हणून भगवंताने आपल्याला हा निर्णय भगवत प्राप्तीसाठी दिलेला आहे, भगवत भक्तीसाठी दिलेला आहे. जर आपण भगवत भक्ती केली नाही, भगवंताची प्राप्ती केली नाही, तर आपला जन्म वायाला जाईल. प्रमाण म्हणून गेलो. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. विठ्ठला सज्जनांनो, साधन अनेक प्रकारचे आहेत. भगवत प्राप्तीसाठी साधन अनेक प्रकारचे सुरुवातीला सांगून गेलो. योग, याग, जप, तप, ध्यान, धारणा. परंतु हे मार्ग खूप अवघड आहे. सध्या तर आपल्याजवळ एवढा वेळही नाही. म्हणून काही साधक महाराजांकडे पुन्हा येत आहे की महाराज, आम्ही तुम्ही म्हणताय की भगवत प्राप्ती केली नाही तर आपलं आयुष्य, आपला जन्म वायाला जाईल. म्हणून आम्ही परमार्थ करण्यासाठी पुढे सामने येतोय. परंतु परमार्थ कशा पद्धतीने करावा, कोणती साधना करावी म्हणजे भगवंताची प्राप्ती होईल. तुम्ही अनेक जे काही मार्ग सांगताय ते मार्ग तर आम्हाला खूप अवघड वाटत आहे. योगाचा आपण विचार केलेला आहे, योग मार्ग एवढा अवघड आहे. असे हे मार्ग, अवघड मार्ग आमच्याकडनं शक्य नाही. आम्हाला काहीतरी सोपा मार्ग सांगा, ज्या मार्गाने अनेक संत महात्मे तरुण गेले, असा काही सोपा मार्ग सांगा. त्यावेळेस महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये नामवंत प्रमाण कीर्ती, नामवंत प्रमाण कीर्ती, Bye.
श्रवण कीर्ती पावले चित्ते समान. महाराज म्हणतायत की या कलियुगामध्ये सर्वात सोपं साधन जर कोणतं असेल तर मुखाने नामस्मरण करणं. भगवंताच्या नामस्मरणाशिवाय या कलियुगामध्ये दुसरं सोपं साधन नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे देखील अनेक प्रमाण आहेत. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतोय. सर्वच प्रमाण आपण ऐकले. या कलियुगामध्ये सर्वात सोपं साधन असेल तर नामस्मरण. याच्यापेक्षा सोपं साधन दुसरं नाही. महाराज म्हणतायत नाम वाचे मुखाने भगवंताचं नामस्मरण करणं. नाम वाचे श्रवण कीर्ती कानाने भगवंताची साधू संतांची कीर्ती श्रवण करणे. भगवंताची आणि साधू संतांची कीर्ती श्रवण करायला पाहिजे. त्याच कीर्तीच्या पुण्य लागेल. दुसरी कीर्ती अनेक ऐका तुम्ही दिवसभर ऐका पुण्य लागणार नाही. इतर गाणे दिवसभर म्हणा ते गाणे राहते पण साधू संतांच्या महात्म्यांचा एक अभंग म्हणा फक्त 5 मिनिटं पुण्य लागल्याशिवाय राहणार नाही. गाणे तर भरपूर पाठ आहेत अनेकांचे. अनेक कीर्तनकार सांगतात माझे 200 गाणे पाठ आहेत. 200 गोळ्या पाठ केल्या 200 गाणे काय पाठ करतात. कानाने भगवंताची कीर्ती श्रवण करणं आणि अंतःकरणामध्ये भगवंताचे पावले समान धारण करणं. नाम वाचे श्रवण कीर्ती पावले चित्ते समान. सध्या आपण जे भक्ती करतोय ते श्रवण भक्ती करतोय. मी आता भागवताचा अभ्यास करतोय. माझी कथा देखील होणार आहे समजेला पुढे. श्रीमद भागवतामध्ये एक श्लोक आलेला आहे. विष्णु स्मरणम पाद सेवनम अर्चनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. काय प्रारंभ मला ते श्रवणम कीर्तन. सध्या आपण जी भक्ती करतोय ती 1 नंबरची भक्ती श्रीमद भागवतामध्ये सांगते. श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. 1 नंबरची भक्ती आपण महाराजांचे प्रमाण आहे. श्रवणाचे विषय बैसावे ओणी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल तर श्रवणाचे विषय बैसावे ओणी किंवा नाथ महाराजांच्या भगवतामध्ये देखील वर्णन आहे. तैसा मनाचा मारून करिता आणि इंद्रियाही दुःख न देता येत मोक्ष से आईता श्रवणा माझी श्रवणा माझी. महाराज म्हणताय तैसा मनाचा मारून करिता इंद्रियाही दुःख न देता विनाकारण दुसरं साधन करण्यापेक्षा सोपं साधन. जसं नामाचं महत्व आपण पाहिलं तसं श्रवणाचं महत्व दे. तैसा मनाच्या मारून करिता इंद्रियाई दुःख न देता येत मोक्ष से आईता श्रवणा माझी. परम भाग्य आपलं. आपण 8 दिवस या ठिकाणी शिवमहापुराण कथा श्रवण करतोय. भगवंताच्या लीला श्रवण करतोय. भगवंताची कथा श्रवण करतोय. खरंच श्री भक्तिपरायण रामाचार्य वाल्मिकी महाराजांना त्यावेळेस तेवढे धन्यवाद करणे. श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर देखील महाराजांनी खूप मोठा सत्ता मागे संपन्न केला. ज्या भूमीमध्ये
जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तपश्चर्या केली, साधना केली. त्या साधनेच्या बळावर त्यांनी भगवंताची प्राप्ती करून घेतली. असं ठिकाण श्री क्षेत्र भंडारा डोंगर. त्या ठिकाणी सुद्धा महाराज 8 दिवस सत्ता करतात. वार्षिक सत्ता आहे बघतो, वार्षिक. आणि त्याचप्रमाणे हा सप्ताह देखील आता इथून पुढे वार्षिक होणार आहे. आपलं परम भाग्य 4 महिने आपण थांबू शकत नाही. 8 दिवस काय लागतं ते थांबायचं. एरवी जर आपण या ठिकाणी आलो यात्रेमध्ये तर 2 दिवसाचे आपल्याला 800 रुपये 1000 रुपये भाडं द्यावा लागतं, फक्त 2 दिवसात. आपण 8 दिवस इथे थांबतोय, रोज दर्शन होतंय. आम्ही पाहिलं आता यावेळेस वारीमध्ये 30 तास लागत आहे दर्शनासाठी. तुम्हाला 30 मिनिटं लागत असतील, 10 मिनिटं. काय भाग्यवान आहे तुम्ही. म्हणजे आम्ही 30 तास वगैरे राहत होते तर, आणि तुम्ही फक्त 10 मिनिटं. वा, परम भाग्य आहे तुमचं. याच्यापेक्षा दुसरं भाग्य नाही. मला सुंदर प्रमाण भाग्यवंत म्हणो कया शरण गेले पंढरीराया. भाग्यवंत आहे तुम्ही. नुसतं मी बोलत नाही बरं, प्रमाण आहे त्या. तर ते पुन्हा पुन्हा म्हणेल भाग्यवंत आहे, भाग्यवंत आहे, भाग्यवंत आहे. तर त्याला पुरावा महाराजांचा पुरावा. माझा काय पुरावा. शरण गेले पंढरीराया. खरंच भाग्यवान आहे. म्हणून मी तर अशी सदिच्छा व्यक्त करतो की महाराजांनी दोघं सत्य अगदी अशाच पद्धतीने चालू ठेवायला पाहिजे. वाटतं तुम्हाला खरं ना. का नागला जास्त ठीक आहे असं. खूप मोठं भाग्य. नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान. सज्जनांनो, तीर्थयात्रा करत असताना आपण अनेक राज्यांमध्ये भगवंताच्या दर्शनासाठी जात असतो. आमचे महाराज नेहमी कीर्तनात सांगत असतात, जर आपण तिकडे अयोध्या, मथुरा, काशी, वृंदावन, ऋषिकेश वगैरे तिकडे गेलो ते ओळखतात की महाराष्ट्रातील भाविक दिसत आहेत. समोर गेल्यानंतर लगेच पडद्यामध्ये आळा करतात भगवंताच्या समोर. भगवान सो रहे है 50-50 निकाला. काढले की लगेच पडदा साईडला, लगेच भगवंत जागे होत आहे. तेही दूरदर्शन. दूरदर्शन मध्ये टीव्ही वगैरे नाही बरं का. जी जुनी टीव्ही होती दूरदर्शन, ती टीव्ही नाही. लांबून दर्शन, 40-50 फुटावरून दर्शन. मला सांगा 50 फुटावरून कितीला दर्शन केलं म्हणजे समाधान प्राप्त होतं? होणार नाही. सुंदर प्रमाणे महाराज त्याचे पायी घ्यावा मिठी मोल ने घे जग जेठी भावा एकासाठी खांदावा हे आपुलिया. या जगाच्या पाठीवर कुठेही फिरा, पण परंतु विशेष दर्शन जर कुठं असेल तर ते श्री क्षेत्र पंढरपूर मध्ये. त्याचे पायी घाला मिठी. आपलं मस्तक भगवंताच्या चरणावर ठेवता येत आपल्याला फक्त महाराष्ट्रामध्ये, बाकी इतर ठिकाणी नाही. अगोदर माझे डोकं पुरत नव्हतं, उडी मारून दर्शन करायचं मग मी. परंतु काही माझे भाग्य उदयाला समजा करायची त्याने थोडस आता परिवर्तन केलं म्हणजे नामध्ये. हा म्हणून आता अजून सहज दर्शन करता येते. खरं समाधान प्राप्त होतं. खरं तर तुम्ही सर्व प्रवास करून आलेले, आम्ही प्रवास करून आलो, पण आमचा प्रवास थोडासा अवघड होता. उत्तम अवघड होता, नुसता अवघड नाही. कारण की या प्रवासासाठी आम्ही 3 दिवस नियोजन केले. काही गोष्टींचं नियोजन करावं लागतं, काही गोष्टी सहज होत असतात. संसार हा सहज होत राहतो, होणार येतो, पण परमार्थ टाळाने करून घ्यावा लागतो. खूप त्रास होतो बरं तुम्हाला. तुम्हाला त्यावेळी धन्यवाद द्यावे की तुम्ही असं नियोजन करताय. आम्ही ज्यावेळेस नियोजन करून इथपर्यंत आलो, खूप अवघड प्रवास आमचा समजून घ्या. पण आल्यानंतर चंद्रभागा मायवर स्नानासाठी गेलो सकाळी. अगदी मन प्रसन्न झालं, आत्मिक समाधान प्राप्त झालं. त्याच्यानंतर आमचे महाराज म्हणायला लागले की दर्शन आत्ताच करायचे. बाकीचे सांगत होते की आता 1-2 तास लागू शकतो. आमोड
पण महाराज म्हणले नाही, दर्शन आत्ताच करायचं, पुन्हा रात्री करू एकदा, पण आता देखील दर्शन करू. म्हणून महाराजांचा आग्रह असतो, आम्ही दर्शनासाठी गेलो. आणि ज्यावेळेस दर्शनासाठी गेल्यानंतर प्रत्यक्ष भगवंताच्या चरणावर आम्ही ज्यावेळेस डोकं ठेवलं, त्यावेळेस सर्व भाग गेला, सीन गेला, अवघा झाला आनंद. जो प्रवासाचा सीनभाग होता तो सर्व निघून गेला. भगवंताचे दर्शन घेतल्यानंतर अंतःकरणामध्ये प्रसन्नता निर्माण झाली, सर्व सीनभाग त्या ठिकाणी निघून जातो. म्हणून रोज तुम्ही दर्शन घेतात, केवळ भाग्यवान आहे तुम्ही. विठ्ठला विठ्ठला सज्जनांनो, अनेक तीर्थयात्रा तुम्ही केलेल्या आहेत, परंतु विशेषतः काय येते? सुंदर अभंग आहे महाराज. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले, क्षेत्र महिमे, उदंड वर्णिले, क्षेत्र महिमे, ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमा तीर, ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमा तीर, ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमा तीर. संपूर्ण जगभर तुम्ही फिरा, काय विशेषता आहे? उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले, क्षेत्र महिमे, परंतु ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवर देव कोठे. जगभर फिरावं तुम्ही, पण असं आत्मिक समाधान दुसरीकडे नाही. विठाला विठाला महाराज म्हणतायत ना, नाम वाचे श्रवण कीर्ती, पाऊले चित्ती समान. सज्जनांनो, मुखाने भगवंताचे नामस्मरण, कानाने भगवंताची कीर्ती आणि अंतःकरणामध्ये भगवंताचे पाऊल जर आपण धारण केले तर आपल्या जीवनातील काळ देखील सार्थकी लागेल. हेच महाराज अभंगाचा दुसऱ्याकडे
वा वा क्या बात आहे, टाळी वाजायचा. सुंदर अप्रतिम मानते. आम्ही नेहमी सोबत असतो. अनेकदा असे प्रसंग येतात की काही काही वेळेस कीर्तनात पीटी मास्टर असतात समोर. सज्जनांनो, पिढीच्या पट्ट्या संपून जातात, पण महाराज गावात त्याच्यापेक्षाही उंच चालत असतो. अप्रतिम भगवंताची देण आहे. खरं तर अजून इकोसिस्टम राहिली असेल तर काही वेगळं तुम्हाला ऐकायला मिळालं. खूप विशेष आहे. नाही का आता नाही का तुम्ही महाराज म्हणतायत, काळ सार्थक केला त्यांनी धरीला म्हणे विठ्ठल. जर आपल्या जीवनामध्ये आपण मुखाने भगवंताचे नामस्मरण, कानाने भगवंताची कीर्ती आणि अंतःकरणामध्ये भगवंताची पावले समान धारण केले तर आपल्या देखील जीवनातील काळ हा सार्थकी लागेल. संत महात्म्यांनी आपल्या जीवनातील काळ अशा पद्धतीने सार्थकी लावला, केवढा परमार्थ केला. आमच्या या वारकरी परंपरेमध्ये संस्थेमध्ये जेवढे काही महात्मे झाले, हिमालयाच्या उंचीचे तोडीचे महात्मे सज्जनांनो आपल्या या परंपरेमध्ये झाले. संपूर्ण जीवन त्यांनी या परंपरेसाठी खर्चित केलं. तुम्ही आपण आता 8 दिवस जायला देखील अवघड जाते आपल्याला. त्यांनी जीवन समर्पित केलं. सोपी गोष्ट आहे. आपण कोणाला काही देऊ शकतो, परंतु जीवनातील वेळ देणं खूप अवघड आहे, भयानक अवघड आहे. अनेकदा आपण संसारामध्ये चर्चा करत असतो. कोणी नातेवाईक आपल्याला बोलवतात फोन करून, या 4-5 दिवस आमच्याकडे राहायला, बरं वाटेल असं असेल. पण तुम्ही लगेच सांगतात अमुक काम आहे, ढमुक काम आहे, असं आहे तसं आहे. वेळ नाही, कोणाकडे वेळ नाही सध्या. परंतु महात्म्यांनी आपल्या जीवनातील संपूर्ण काळ, संपूर्ण आयुष्य देवासाठी, धर्मासाठी खर्चित केलं. सुंदर प्रमाणे देवासाठी घेऊन जोग अवघा भोग ते जिला. देवासाठी घेऊन जो अवघा भोग ते जिला. महात्म्यांनी भगवंतासाठी, परंपरेसाठी आपल्या जीवनामध्ये त्याग धारण केला, वैराग्य धारण केला. ज्याप्रमाणे श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं आहे अभंगांमध्ये वैराग्याचं, अगदी तंतोतंत त्याच पद्धतीने आपली वागणूक त्यांनी शेवटपर्यंत ठेवली. सोपी गोष्ट नाही. अनेकदा पाठामध्ये आम्ही ऐकायचो, परमार्थ करत असताना
अनेक गोष्टींचा अडथळा आपल्या जीवनात येतो. मला सांगायचे आहे ते मला कनक, कांता आणि कीर्ती या 3 गोष्टीमध्ये साधक कुठेतरी अडकत असतो. परंतु त्याच्याही पलीकडे आमच्या महात्म्यांचे जीवन होतं. कुठंच अडकले नाही हो. आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की आम्ही त्यांच्या जवळ राहिलो, त्यांच्याकडनं काही 2 गोष्टी शिकलो. खऱ्या अर्थाने त्यांनी आपल्या जीवनातील काळ हा सार्थकी लावला. सोपी गोष्ट नाही. परंपरेनुसार एक दृष्टांत सांगितला जातो शबरी मातेचा. काय प्रसंग आहे बघा ना. शबरी मातेचे लग्न ठरते. लग्न ठरल्यानंतर मेजवानी म्हणून त्या ठिकाणी भोकळाची दावण बांधलेली. आणि शबरी माता आपल्या आईला विचारते की माते ही दावण कशासाठी बांधली. त्यावेळेस माता उत्तर देते की 2-3 दिवसात तुझा विवाह सोहळा आहे म्हणून यांची मेजवानी म्हणून या ठिकाणी ती दावण बांधलेली. त्यावेळेस शबरी माता विचार करते की आपण जो विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न करणार आहोत, जो आनंद आपण व्यक्त करणार आहोत, त्या आनंदाच्या भरात आपण या मुक्या प्राण्यांचा जीव घ्यायचा आणि आपण आनंद व्यक्त करायचा. हे शबरी मातेला पटलं. म्हणून शबरी मातेने कोणालाही न सांगता जंगलाची वाट धरली. चालत चालत मतंग ऋषींच्या आश्रमाजवळ शबरी माता येते. महात्म्य अगदी गेजपुंज अधिकारी महात्म्य होते. त्या ठिकाणी शबरी माता एक कुटिया करून राहते. ज्या दिशेने सद्गुरू जात आहेत तो मार्ग स्वच्छ करायचा, फुलं टाकायचे. नित्यनेमाप्रमाणे असे मागे दिवस जाऊ लागले. एक दिवस साधकांना महाराज विचारतायत की वाट स्वच्छ कोण करतं, कोण फुलं टाकताय वाटेवर. त्यावेळेस ते साधक तपास करतायत. शबरी मातेला त्या ठिकाणी समोर आणलं जात. शबरी मातेचे देखील बरंच वेळ त्या ठिकाणी झालेलं आहे. सेवा करता करता महात्म्यांचा देखील अंतकाळ जवळ आलेला आहे. लांबूनच त्या ठिकाणी शबरी माता दर्शन करते आणि त्यावेळेस महात्मे त्या ठिकाणी आशीर्वाद देत आहेत की बघ, आम्ही तुला आतापर्यंत पाहिलं नाही, परंतु तू निष्ठेने सेवा केली म्हणून माझा आशीर्वाद आहे. तू याच ठिकाणी थांब, भगवंत तुला जागेवर दर्शन देतील. कशाच्या बळावर? सेवेच्या बळावर. आज सेवेवर 2 तास बोलणारे अनेक महात्मे सेवा करणार नाही. सेवेचं महत्व पटवून सांगतील परंतु सेवा करणार नाही. दुर्भाग्य सज्जनांनो, समर्थाची पोटी हा काय म्हणावं करायचं. आपण ही वेळ देऊ शकत नाही परंपरेसाठी. अख्ख्या जीवन शबरी मातेने त्या ठिकाणी परमार्थासाठी, सद्गुरूच्या सेवेसाठी खर्चित केला. सद्गुरूंचा आशीर्वाद. एक दिवस भगवंत तुला या कुट्यामध्ये दर्शन देण्यासाठी येते. शबरी मातेने सद्गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवला. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. याच्यावरती मी बोलत असतो कधी कधी. संतांचे पायी हा माझा विश्वास. नुसता विश्वासावर 2 तास मी बोलू शकतो असे देखील सांगतात काही काही, पण त्यांच्याच विश्वास बसत नाही. विश्वासावर बोलणं वेगळं आहे हो, विश्वास ठेवणं वेगळं. भगवंत आपलं रक्षण करेल एवढं देखील आपल्या भगवंताकडे म्हणजे अशी प्रबळ इच्छा नाही, प्रबळ विश्वास नाही आपला. सोडविलं माझ्या स्वामी निष्ठेशी आपला विश्वास नाही. परंतु त्याची खरी सेवा, त्याच्या भय काय केला, अंतःकरणापासून सद्गुरूंची सेवा केली. सद्गुरूच्या शब्दाला मान दिला. आयुष्यभर शबरी मातेने भगवंताची वाट पाहिली. ज्या दिशेने प्रभू रामचंद्र आपल्या कुट्यावर येतील ती वाट अगदी स्वच्छ करायची आणि रोज नवीन नवीन फुलं त्या वाट्यावर टाकायची. भगवंताची वाट बघत राहायची. बगीचा में जाऊंगी मंदिर
दर्शन देंगे राम परमेश्वरी रस्ता देखत जबर की उमर गई सारी रस्ता देखत जबर की उमर गई सारी हम दर्शन देंगे हम दर्शन देंगे राम परमेश्वरी रस्ता देखत जबर की उमर गई अगदी सुंदर आणि समर्पक पद महाराजांनी या ठिकाणी मांडलेले आहेत. काय सुंदर आहे बघा, काय भाव होतेला आहे त्याच्यामध्ये. जग मेरे राम जी का आवन होगा शबर की कुटिया का पावन होगा. अगदी सुंदर समर्पक. कब दर्शन देंगे हो कब दर्शन देंगे राम परम हितकारी रसता देखत शबर की उमर गई सारी रसता देखत शबर की उमर गई सारी. कहीं कोई काटा प्रभु को नहीं चुप जाए पर लटकाओ पर पुष्प बिछाओ. कब दर्शन देंगे कब दर्शन देंगे राम परम हितकारी रसता देखत शबर की उमर गई सारी रसता देखत शबर की उमर गई सारी. अंतःकरणापासून भगवंताची वाट पाहिली आणि खरंच एक दिवस भगवंत प्रत्यक्ष त्या ठिकाणी कुटीमध्ये आले. भाग्यवान आहे शबरी माता. शबरी मातेला पुढे जाण्याची गरज पडली नाही. अंतःकरणापासून आपण जर धावा केला तर भगवंत निश्चित धावून येतो. भगवंत फक्त प्रेमाचा भुकेला आहे. एक सुंदर पद आहे. सबसे ऊंची प्रेम सगाई सबसे ऊंची प्रेम सगाई दुनिया धन का अतिशय गोड. त्यांना अंदाज होता. त्यांना कसा अंदाज होता. प्रेम के बस अर्जुन रथ आजो भूल गए ठकुराई. कीर्तन केसरी आमचे श्रीमती परायण भावदाजी महाराज. परंतु प्रेम के बस अर्जुन रथ आजो भूल गए ठकुराई. सबसे ऊंची प्रेम सगाई सबसे ऊंची प्रेम सगाई सबसे ऊंची प्रेम सगाई.
महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तन करायचे आमचे श्री भक्तीपरायण धामदासजी महाराज. परंतु अगदी जळगाव पासून तर पंढरपूर पर्यंत स्वतः ड्रायव्हिंग आम्हाला विश्रांती करू शकते. काय तुम्ही ताण घेऊ नका म्हणे अजिबात. खरं तर नाहीतर अनेक कीर्तनकार आहेत, पण ते स्वतः ड्रायव्हिंग करा. कोणा तरी सांगा तू चालव थोडंसं 50 किलोमीटर चालव नंतर पळू. स्वतः महाराज अगदी प्रारंभापासून तर समाप्तीपर्यंत स्वतः ड्रायव्हिंग. याच्याच देखील प्रेमाच्या ओढावा आहे. आम्ही श्री क्षेत्र आनंदीमध्ये असताना महाराजजी माझ्या पुढे होते दोघे पण त्यांनी मला अगदी 7-8 वर्ष अगदी लहान भावासारखं सांभाळ केला. मला जी गोष्ट पाहिजे वस्तू पाहिजे अगदी अंतःकरणापासून. मी खूप लहान होतो त्यावेळेस, आताही लहानच आहे, पण जी वस्तू मला पाहिजे ती ते आणून द्यायची. पूर्ण अगदी लहान भावासारखा माझा सांभाळ केला त्यांनी. माझी एवढी पात्रता नव्हती, परंतु त्यांनी माझ्या सांभाळ करून घेतला. मग तोडकं मोडकं असताना असे ना भगवंताची सेवा, साधू संत महात्म्यांची सेवा करण्याचा थोडाफार हा योग आला जीवनात. नाहीतर काय माहिती कुठे गेलंच नाही. माझे परमभाग्य समजतो की या परंपरेमध्ये अनेक जे महात्मे आता माझ्या डोळ्यासमोर आहेत. श्री विठ्ठलपरायण ताराचंदजी महाराज आहेत, श्री विठ्ठलपरायण स्वामीजी महाराज आहेत, त्याच्यानंतर धामदासजी महाराज, श्री विठ्ठलपरायण आनंदजी महाराज, श्री विठ्ठलपरायण सुनीलजी महाराज, सर्व आमचे प्रवीणजी महाराज मागे बघतायत म्हणजे दिसा लोक पाहिजे म्हणून. तर सर्वच महात्म्यांनी मला सहकार्य केलं अंतःकरणापासून. हा प्रेमाचा ओलावा, सबसे उची प्रेम सगाई. त्याच्यामुळे हा ओलावा थोडाफार निर्माण झाला, नंतर काय माहिती कुठे गेला असायची. म्हणून अंतःकरणापासून जर आपण भगवंताची भक्ती केली, सेवा केली, तर भगवंत समोरचा आपला शिष्य कसा आहे, त्याची परिस्थिती काय, त्याची अवस्था परिस्थिती पाहत. आपण झोपडीमध्ये आहोत काहीशी बंगल्यामध्ये आहोत, भगवंत ते पाहत नाही. भगवंत व्यवस्था पाहत नाही, भगवंत अवस्था पाहत. शबरी मातेची झोपडी होती तरी भगवंत एवढ्या लांबून चालत चालत तिथे गेले, दर्शन दिलं मातेला. ही अंतःकरणापासून केलेली भक्ती, त्याचं हे फळ. भगवत भक्ती करत असताना जर आपल्या अंतःकरणामध्ये शुद्ध भाव असेल तर भगवंत निश्चित दर्शन देईल. परंतु अंतःकरणामध्ये जर दांभिकपणा निर्माण झाला, महाराज म्हणतात 3ऱ्या चरणातून कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वथा. भगवंताची भक्ती करायची असेल, नामसंकीर्तन करायचे असेल तर दांभिकपणा नको, अहंकार नको. भगवंताला अहंकार सहन होतो. भगवंत फक्त अंतःकरणापासून भक्ती आपली अपेक्षा करतो, प्रेमाची अपेक्षा करतो. कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वथा. दांभिक भक्ती भगवंताला आवडत. मेरू तो समान असे भगवंताला भार वाटतो दांभिकपणामध्ये. म्हणून आपण देखील आपल्या परंपरेच्या नियोजनानुसार 2 मिनिटं भगवंताचे नामस्मरण करू आणि त्याच्यानंतर शेवटच्या चरणावर 1 मिनिट थोडंसं चिंतन करून थांबू. विठोबाय कुमार Bye.
निर्जंब सर्वथा काळ सार्थक केला त्यांनी धरिला मणी विठ्ठल. सज्जनांनो, जर अशा पद्धतीने आपण देखील आपल्या जीवनामध्ये भगवत भक्ती करू लागलो तर आपल्या देखील जीवनातील काळ आज सार्थकी लागेल. अगदी प्रारंभापासून तर तिसऱ्या चरणापर्यंत आपण बघून आलो. पहिल्या चरणात मला सांगत होते, नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धैर्यला मनी विठ्ठल. परंतु कशा पद्धतीने? कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वता काळ सार्थक केला त्यांनी धैर्यला मनी विठ्ठल. अशा पद्धतीने जर आपण भगवत भक्ती करू लागलो तर त्याचा फायदा काय होईल? महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात निळामणी स्वरूप सिद्धी निळामणी स्वरूप